दरम्यान संभाजीनगरमधील जायकवाडी धरण 90% भरल्यानंतर आता पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी धरणाची पाहणी केली। जायकवाडी धरण 90% भरल्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे। अब्दुल सत्तारांच्या हस्ते जलपूजन देखील पार पडलं। दरम्यान जायकवाडी धरण भरल्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मराठवाड्याचा समुद्र किंवा आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण असलेल्या जायकवाडी धरणात आता 90% पेक्षा अधिक पाणी झालेलं आहे आणि काही वेळात इथलं पाणी हे जे आहे तर सोडले जाणार आहे आणि यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार धरणावर पोहोचलेले आहे, पूजा केलेली आहे, पाणी सोडलं जात आहे। मराठवाड्यासाठी मोठा दिलासा समजायचा नाही, मराठवाड्यासाठी निश्चित दिलासा आहे आणि संभाजीनगर जिल्ह्याचंही भाग्य आहे। पैठण नगरी ही नाथ नगरी म्हणून ओळखली जाते आणि याला नाथ सागर पाहिल्यानंतर आज मी पालकमंत्री या नात्याने माझ्या हस्ते जलपूजन झालं आणि या जलपूजनाच्या माध्यमातून या जलाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी, गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी किंवा आपण पाहिलं तर उद्योग विभाग जो नवीन उद्योग लागले त्याच्यासाठी महत्त्वाचा राहील। मराठवाड्यासाठी गेल्या आपण बघितलं तर 2 महिने पाऊस नव्हता, 3 महिने जवळपास ऑगस्टपर्यंत। आता पाणी वरून सोडतंय, हा एक शहराचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा जालन्यात पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि मोठ्या प्रमाणात याचा फायदा आता शेतकऱ्यांना देखील होणार आहे। निश्चित आपण जे महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली का याच्यामुळं मराठवाड्याच्या अनेक शेतकऱ्यांचा फायदा होईल, अनेक गावाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि 4% वरून 90% हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला फार मोठी गोष्ट, आनंदाची बातमी ज्यावेळेस येते का आमचा नाथ सागर 4% मध्ये होता त्यावेळीची बातमी आणि आज 90% भरला त्याची बातमी, निश्चित त्याचा मला आनंद होतोय। आपल्या माध्यमातून मला एकच विनंती करायची आहे का नदीच्या पात्रामध्ये ज्यावेळेस पाणी सोडण्यात येईल त्यावेळेस सतर्कता इशारा म्हणून जनता जनार्दन, शेतकरी असेल, गावकरी असेल, त्यांना माझी विनंती राहील का त्यांनी त्याच्यासाठी सतर्क राहावं। कुठेही जीवितहानी होणार नाही, वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेऊ, परंतु आपल्या माध्यमातून सर्वसामान्य NDTVच्या माध्यमातून सर्वांना निरोप द्या, आपली ब्रेकिंग न्यूज दाखवा का कोणत्याही क्षणी, कोणत्याही तासाला किंवा दिवसाला हे पाणी सुटू शकतो आणि एकदा पाणी जास्त झालं तर त्याची आपण हे कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांनी त्या काळामध्ये त्यांचा तो दूरदृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी हा जो मातीचा धरण बांधला आणि आज बऱ्यापैकी इथे आल्यानंतर माणसाला आनंद होतो का आपण काही ना काहीतरी आपल्या जिल्ह्यासाठी जे येणारी कारखानदारी आहे, येणारे उद्योग आहे त्यांनाही पाणी पाहिजे, प्यायलाही पाणी पाहिजे, शेतीलाही पाणी पाहिजे, त्याचा मला आनंद आहे। नक्कीच हे होते अब्दुल सत्तार आणि त्यांच्या हाताने जलपूजन झालं आहे आणि आता जायकवाडी धरणातून काही क्षणात जे आहे तर पाणी सोडलं जाणार आहे। आपण जर बघितले दृश्य तर जायकवाडीत 90% पेक्षा अधिक आता पाणी झालेलं आहे आणि काही क्षणात या जायकवाडी धरणाचे धरण उघडले जाणार आहे आणि ही मराठवाड्यासाठी मोठी दिलासादायक बातमी असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।